गुरुदेवांचा आशीर्वाद. एका लहानशा गावात सकाळची पहाट हळूच उगवत होती. आकाशात गुलाबी आणि केशरी रंग पसरलेले होते. पक्ष्यांचा किलबिलाट, देवळाच्या घंट्याचा मंद नाद आणि थंडगार वारा. संपूर्ण गावात एक शांत, पवित्र वातावरण होते. त्यावेळेस गावाच्या कडेला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ श्री गुरुदेव दत्त प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अपार शांती होती, डोळ्यात करुणा आणि हातात आशीर्वाद. गुरुदेवांच्या आजूबाजूला 4 कुत्रे शांतपणे बसले होते, निष्ठा आणि रक्षणाचं प्रतीक. 2 गायी त्यांच्या जवळ उभ्या होत्या, मातृत्व आणि पवित्रतेचं रूप. तेवढ्यात एक लहान मुलगा साध्या कपड्यात, डोळ्यात कुतूहल घेऊन गुरुदेवांकडे पाहू लागला. तो भीत पुढे आला आणि नम्रपणे नमस्कार केला. गावकरी मंडळी एका मागोमाग एक येऊ लागली. शेतकरी, आजी आजोबा, महिला, लहान मुले, सगळ्यांच्या चेहऱ्यावर श्रद्धा होती. गुरुदेव दत्त हळूच म्हणाले, जे मन स्वच्छ ठेवतात, जे प्रामाणिक कष्ट करतात आणि जे प्राणीमात्रावर प्रेम करतात, त्यांच्यावर माझा नेहमी आशीर्वाद असतो. तेव्हा गुरुदेवांनी लहान मुलाच्या डोक्यावर हात ठेवला, गावकऱ्यांकडे प्रेमानं पाहिलं आणि आशीर्वाद दिला. क्षणातच पहाट पूर्ण उजळली, पण गुरुदेव दत्त अदृश्य झाले. तरीही त्या दिवसांपासून त्या गावात शांतता, एकोप आणि समाधान नांदू लागला. कारण गुरुदेव दत्त तिथेच होते, प्रत्येकाच्या मनात. श्री स्वामी